त्यांचं कर्तृत्व त्यांनी लिहून ठेवलेलं आणि ते स्वतः उभे आहे. म्हणजे तुम्ही डॉक्टरांना बाजूला जर केलं तर मनुस्मृती लागू होते त्यांच्या असण्यामुळे. आणि दुसरं, डॉक्टरांचं असणं म्हणजे काय, आता जसं की बुद्धांच्या बाबतीत जे म्हटलं जातं की बुद्ध हे काही नाव नाहीये, बुद्ध ही अवस्था आहे. माणूस बुद्ध होण्याकरता प्रयत्न करतो आयुष्यभर, तो होतो असं नाही, सम्यक संबुद्ध होण्याकरता प्रयत्न करतो. ती अवस्था आहे, त्या अवस्थेपर्यंत. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अवस्था आहे. प्रत्येक आंबेडकरवादी हा म्हणजे मी आंबेडकरवादी आहे, मी अनेकदा लिहिलेलं पण आहे. प्रत्येक आंबेडकरवादी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा होण्याचा प्रयत्न करतो आणि तो या मनुवाद्यांचा विरोधक आहे, तो या ब्राह्मणवादांचा शत्रू आहे आणि त्यांना ते परफेक्ट माहिती आहे. दुर्दैवाने आपल्यामधल्या बऱ्याच जणांना, ज्यांना असं वाटतं की भारताचं स्वातंत्र्य, सुजलाम सुफलाम, लोकशाही सगळं काही महान आणि उत्तम असावं आणि ते टिकून राहावं आणि देश बलशाली व्हावा, त्यांना हे कळत नाही. देश बलशाली होणं म्हणजे देशातला शेवटचा माणूस सर्वात सशक्त होणं, पॉवरफुल होणं. इथे दुर्बलांच्या आवाजाला ऐकलं जाणं, स्त्रियांच्या आवाजाला ऐकलं जाणं. आता दर्शन सोळंकीचा संपूर्ण ऐकताना मी रोहित वेमुलापासून बघत आलेलो आहे, पायल तडवी, दर्शन सोळंकी, या सगळ्यांच्या ज्या कहाण्या आहेत त्या कहाण्या एक दाखवतं की एका भारतामध्ये कित्येक भारत आहे आणि त्यातला कायमच बलवान राहिलेला भारत हा मनुवादी भारत आहे. आणि हा मनुवादी भारत आहे, त्याच्या विरुद्ध एल्गार केला होता दलित पॅन्थरनं. आणि तो एल्गार म्हणजे मला मगाशी पवार सर बोलत होते तेव्हा जाणवलं की ते म्हणाले की आम्ही काही संघटना वगैरे बांधली नाही. त्यांच्या मनातली आग एवढी जबरदस्त होती की या गोष्टींमध्ये ते पडलेच नाही. ज्या लोकांना वाटत होतं ते मिळत गेले. म्हणजे एक प्रकारे 1857च्या बंडासारखं होतं. निघाले ते दिल्लीकडे, चलो दिल्ली, त्या गावातले लोक निघाले. परंतु तो विचार प्रचंड सशक्त होता, तो प्रचंड पुरोगामी विचार होता. त्यातनं ज्या कविता निर्माण झाल्या, म्हणजे आजही त्या काळातल्या ज्या कविता निर्माण झाल्या त्या वाचताना माझं रक्त पेटतं, कुणाचंही रक्त पेटतं. सौंदर्यशास्त्राच्या ज्या कल्पना होत्या, ज्या प्रकारे म्हणजे तुम्ही सर म्हणाले त्याचं सत्यकथेत छापून आलं म्हणजे आपलं आयुष्य पूर्ण झालं, असं त्या काळात साहित्य आणि ते कंपू होता सगळ्यांचा. ते कंपू एक ब्राह्मणवादी होता, पण त्याला मुलामा पुरोगामित्वाचा दिला गेला होता, कारण तेव्हा पुरोगामित्वाला फॅशनेबल होतं, कारण सोव्हिएत युनियन तेव्हा होतं अस्तित्वात. परंतु त्या पुरोगामित्वाला जरा फाडलं. म्हणजे आज तुम्ही लक्षात घ्या, आज बघा तेव्हाचे अनेक पुरोगामी आता बुरखा फाडून स्वतः पुढे आलेले आहेत आपण मनुवादी असल्याचं सांगत जोरामध्ये. तुम्ही बघा सगळ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप बघा, फेसबुकवर बघा, ट्विटरवर बघा, समाज माध्यमावर बघा. म्हणजे याचा अर्थ आपण ज्यांना मित्र मानत होतो ते आपले शत्रू होते आणि ते खरोखरच शत्रू होते आणि त्यांना शत्रूसारखंच वागवलं पाहिजे. यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की पॅन्थरचं सगळ्यात मोठं जर योगदान कोणतं असेल तर पॅन्थरने एक परिभाषा डेव्हलप केली, जी परिभाषा त्या अगोदर केली गेलेली कोणत्याही चळवळी केलेली नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विपुल लेखन आहे आणि इतक्या क्षेत्रामधलं लेखन आहे ते चळवळीमध्ये आणताना कोणत्या प्रकारे प्रतिघात करता येईल या ब्राह्मणवादी व्यवस्थेवर हे पॅन्थरने दाखवून दिलं. कित्येकदा असं लक्षात येतं आपल्या की पॅन्थरचा काळ हे वाचताना, त्याच्याबद्दल बोलताना, त्याच्याबद्दल विचार करताना आपण नॉस्टॅल्जिक होतो. मी काय पॅन्थर बघितली नाही, म्हणजे तो काळ बघितला नाही, मला बोलायला जायचं नाही, एवढं लहान होतो मी, बरोबर. मी काय बघितलं नाही, मी जे धुरीण त्या काळात लढत होते त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांना ऐकलं, त्यांनी लिहिलेलं वाचलं. ते कित्येकदा वेगळे व्हर्जन होतं पण ते वाचलं. त्यांच्यावर हल्ले झाले ते वाचलं, नामांतराच्या आंदोलनासंदर्भातलं नंतरचं सगळं वाचलं. माझ्या असं लक्षात आलं की काय विलक्षण होतं हे, याच्या वेळेला आपण असलं पाहिजे होतं. कोणताही संवेदनशील आणि मानवतावादी मनुष्य हा कोणत्याही महान चळवळी ज्या जगाच्या इतिहासात मानवतावादी झाल्या त्या काळी नसला तरी नंतर तो त्याच्याबद्दल वाचतो तेव्हा त्याचं मन भरून येतं. हे त्याचं एक मोठी खूण आहे. तुम्ही फ्रेंच राज्यक्रांतीबाबत घ्या, तुम्ही रशियन राज्यक्रांतीबाबत घ्या, नंतर काय झालं त्याचं ते नंतर जाऊ दे, पण त्या गोष्टीच्या वेळेला आपण असायला पाहिजे होतं असं ज्याला वाटतं तो जिवंत आहे, तो माणूस आहे. मला नेहमीच वाटतं की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समकालीन असायला हवा होतो, त्यांना बघता आलं पाहिजे होतं, 4 शब्द बोलता आले असते तरी खूपच झालं असतं. तसं काही झालं नाही, पण ते वाटताना सुद्धा माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात.
ही एक खूण आहे, ही एक खूण आहे माणूस जिवंत असल्याची. तुम्हाला जर वाटत असेल 5000 वर्षापूर्वी देश सोने की चिडिया होती, 5000 वर्षाचं जाऊ देव. ब्रिटिश यायच्या अगोदर भारताचं सरासरी आयुर्मान 30-40 होतं. पेशव्यांना सुद्धा चाटणं वगैरे द्यायला लागायची आणि मग शेवटी एकादशण्या सुरू व्हायच्या आणि ते निवर्तायचे. त्यामुळे मॉडर्न मेडिसिन जेव्हा भारतात आलं ब्रिटिशांकडनं, तेव्हा लोक जरा बरे जगायला लागले. तोपर्यंत त्यांना जगण्याची कोणतीही कला अवगत नव्हती. त्यामुळे या प्रकारचा जो देश होता, यामध्ये कोणत्या सोने की चिडिया होती हेच मला समजत नाहीये. फक्त रमणे घेऊन ब्राह्मण पूजा घालत असत आणि त्या पूजेला कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय किंवा परिणामकारक अर्थ प्राप्त कधीच झालेला नव्हता या देशाच्या इतिहासामध्ये. या देशाच्या इतिहासामध्ये पुन्हा एकदा बाबासाहेबांचं व्हिजन दिसतं की या देशाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा महापुरुष जो होऊन गेला, ज्याने धर्म नावाची गोष्ट जी आहे त्याला वेगळं क्रांतिकारक स्वरूप दिलं, ते म्हणजे गौतम बुद्ध. बुद्धांनी अवस्था आपली जी आहे आणि 4 आर्य सत्य जी सांगितली, आणि सर म्हणाले बघाशी पंचशील म्हणजे हे, तर किती सुंदर आहे हे. पंचशील आणि जय भीम आपण दोन्ही एकच अशाच प्रकारे म्हणतो. तर या गोष्टीला बुद्धांनी पहिले शास्त्रीय एक त्याची व्याख्या करून दिली आणि माणसाला देव आहे का या गोष्टीच्या बद्दल विचार न करता आपण कोण आहोत याच्याबद्दल विचार करायला पहिल्यांदा बुद्धांनी भाग पाडला. म्हणून हिंदूंचे सगळ्यात, हिंदू म्हणजे काय, वैदिकांचं हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवाद. मी लिहिलेलंच आहे त्याच्यावर. त्यामुळे वैदिकांचं हिंदुत्व म्हणजे तुम्ही हिंदुत्व असं काही नाही. बरं, हिंदवी हा शब्द उर्दू भाषेला दुसरा प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. हिंदवी हा उर्दूचा शब्द आहे, अर्थ हिंदवी म्हणतात उर्दूला. हिंद हा शब्द अमीर खुसरोने वापरलेला आहे. हिंदू हा शब्द कोणताही संस्कृत वगैरे शब्द नाही. आणि हिंदू नावाचा धर्म जर असेल तर दुसऱ्या धर्मातला माणूस जर आपल्या धर्मात घेतला तर कुठच्या जातीत घेणार तुम्ही? त्यामुळे धर्माच्या अर्थाने पण ती अब्राह्मिक रिलिजन किंवा कुठच्या धर्माच्या अर्थाने तो धर्म नाहीये. तो एक वेगवेगळ्या जातींचा समूह आहे. वैदिकांचा जो वाद आहे तो फक्त ब्राह्मणवाद आहे. त्याच्यात मान्यता फक्त ब्राह्मणवादाला आहे आणि यजुर्वेदामध्ये ब्राह्मण धर्म असंच म्हटलेलं आहे. त्यामुळे हे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करून दिलं. त्यांनी इंग्रजीत मराठीत पुन्हा पुन्हा लिहिलं आणि मग नंतर पॅन्थरच्या चळवळीच्या वेळेला कवी, लेखक, विचारवंत, लढावय्ये, छोटी छोटी माणसं यांनी रस्त्यावर शिवीगाळ करून हे ज्ञान संपादन आणि खोट्या तिजोऱ्या ब्राह्मणवादाच्या फोडूनच टाकल्या. आणि ते जे खरं ज्ञान होतं ते लोकांसाठी खुलं झालं. परंतु काय आहे, लोकशाही असो किंवा मानवता असो, माणूस हा तसा सरळ प्राणी नाहीये. त्याला पुन्हा पुन्हा सांगत राहायला लागतं. ते एकदा धोक्याचा इशारा दिला आणि तुम्ही झोपून राहिलात तर ते चालत नाही. जसं आपण लोकशाही गेले 10 वर्षापूर्वी गृहीत धरली होती. आज आपल्याला लोकशाहीची किंमत श्वास घेताना सुद्धा सफोकेशन होतं. म्हणजे आज मी इकडे तिकडे काय बोललो तर काय होऊ शकतं असं सगळ्यांना वाटतं. आता प्रशांत बोलून गेला 83 त्याला पकडलं पण होतं. कशासाठी? तो स्वातंत्र्यासाठी लढतोय. आणि स्वातंत्र्य तुम्हाला बाबासाहेबांनी हातात आणून दिलं, त्याची तुम्हाला किंमत नाही कळली. किती दुर्दैवी. आणि हे स्वातंत्र्य काही त्यांनी आपल्या जातीला किंवा क्ष जातीला किंवा फक्त बहुजनांना पिचलेल्या समाजाला आजपासून स्वातंत्र्य देण्याचं ते असं काही केलेलं नाहीये. म्हणजे एवढा सहृदयता त्यांची पुणे करारापासूनच ती सहृदयता दिसली. म्हणजे गांधीजींचे प्राण वाचवणं हे माझ्या समाजाला न्याय देण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे असं त्यांनी मानलं. ते काही गांधीजी व्यक्तीबद्दल नाही, एका माणसाचे प्राण ज्याला अनेक लोक मानतात ते वाचले पाहिजेत ही भावना होती. म्हणजे गांधीजी ज्या आपल्या मताबाबत आग्रही होते तेवढेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या मताबाबत आग्रही होते. किंबहुना आपल्या मताच्या, आपल्या विचाराच्या स्वातंत्र्याला 5000 वर्ष दमनाचा इतिहास आहे हे माहीत असूनही डॉक्टर आंबेडकरांनी गांधीजींचे जीव वाचवण्याला प्राधान्य दिलं आणि पुणे करारात आपल्या मागण्यांना पाणी सोडलं. ही मानवता, ही सहृदयता, ही एम्पथी, ही संवेदनशीलता भाषेमध्ये, विचारामध्ये, शास्त्रामध्ये, म्हणजे जेव्हा मनसोडे मॅडम म्हणतात आपल्याकडे सायन्स शिकवलं जातं त्याच्या मागची एम्पथी शिकवलीच जात नाही, त्यात संवेदनाच नाहीये. त्यामुळे IITतनं ब्राह्मणवादीच, मनुवादीच मुलं निर्माण होतात. ते टेक्नोक्रॅट्स होतात, त्याला काय आपल्याला देणं घेणं आहे.
तुम्हाला मी 50 नावं सांगेन जे आता ह्या मनुवाद्यांच्या सगळ्यात आघाडीवर आहेत. ते सगळे IITian आहेत किंवा अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये किंवा पाश्चात्य जगात जाऊन इथे मनुवाद्यांना बळ पुरवतात, पैसे पुरवतात. ते सगळे 70च्या दशकात, 80च्या दशकात, 90च्या दशकात IIT IIM मधनच इथून गेलेले आहेत ब्राह्मणवादी. त्यामुळे तुम्ही अशी अपेक्षा करणं चूक आहे की विज्ञान शिकले किंवा उच्च दर्जाचं शिक्षण घेतलं की माणूस समतावादी होतो. हे अत्यंत खोटं आहे. माणूस समतावादी होण्याकरता त्याला थोडंसं बाबासाहेब आंबेडकर व्हायला लागतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इतिहासाच्या एका टप्प्यावर घडलेला चमत्कार आहे. मगाशी प्रशांत पण ते वाक्य बोलला की परत परत तुम्हाला बाबासाहेब मिळणार नाही. आणि त्यांनी एवढं पुरेसं धन ठेवलेलं आहे आपल्यासाठी की ते वापरून आपण परत स्वतंत्र होऊ शकतो. फक्त आपला आपल्यावर विश्वास आहे की नाही हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं असं, मला सगळ्यात मोठा खंत अशी वाटते की आंबेडकरवादी चळवळीमध्ये पुढे पुढे होते लोक, ते आज मला सरकारमध्ये दिसतात, ते आज संघाच्या व्यासपीठावर दिसतात. आणि ते चक्क सगळेच थोर पुरुष एकत्रच होते असं बोलतात. आणि ते थोर दुसरे जे म्हणजे गोळवलकर वगैरे जे सावरकर हे आणि आंबेडकर यांची बरोबरी करतात. म्हणजे कोणताही संवेदनशील मनुष्य असं करू धजावणार नाही. ज्याने 4 पुस्तकं जरी वाचलेली, म्हणजे एक गोळवलकरांचं आणि एक आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं, तो सुद्धा असं करणार नाही. हा तर चळवळीच्या मुशीत घडलेली माणसं असं करतात हे बघूनच मला धक्का बसतो. पण मनुवादाची हीच ताकद आहे. मनुवाद एकतर तुम्हाला नष्ट करतो, एलिमिनेट करतो, किंवा तुम्हाला प्रातस्मरणीय बनवतो. बाबासाहेब आंबेडकर प्रातस्मरणीय आहेत कारण त्यांच्यावर विजय मिळवणं शक्य नाही ना, मग त्यांना देव बनवले. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना भवानी तलवार भवानीने दिली म्हणजे त्यांना देव बनवले. त्यांच्यावर प्रभो शिवाजी राजा अशा कविता लिहिल्या म्हणजे ते प्रभू झाले. ते बहुजन समाजाचे राहिले नाही, एवढी काळजी घेतो. त्यामुळे प्रातस्मरणीय बनवून ते प्रातस्मरणीय, हेही प्रातस्मरणीय, आमचे प्रातस्मरणीय, सगळे प्रातस्मरणीय. आणि आपण सगळे एकच. किंवा जोपर्यंत मनुस्मृती तुमच्यावर लादत नाही तोपर्यंत. एकदा मनुस्मृती तुमच्यावर लादली, संविधान बाजूला केलं की तुम्हाला परत गावकुसा बाहेर. आणि ज्या बायका पुढे हिरिरीने सांगतात ह्याच गोष्टीचं समर्थन करून, त्यांना सतीच्या चितेवर. त्यामुळे या सगळ्यापासून सावध राहायला पाहिजे. आम्ही पवार सर, आता तुम्ही सगळ्या दलित पॅन्थरचे लढ्याचे रिप्रेझेंटेटिव्ह, फाउंडर मेंबर आणि शीर्षस्थ व्यक्तिमत्व म्हणून आता माझ्या समोर आहात. आम्ही सगळ्यांनी तुम्हाला खरं वंदन केलं पाहिजे आज 50व्या वर्षी दलित पॅन्थरच्या चळवळीच्या, की तुम्ही आम्हाला सांगितलं, तुम्ही आम्हाला बाबासाहेबांचा विचार अधिक सोपा करून तो रस्त्यावर कसा राबवायचा हे दाखवलं. त्याच्यासाठी तुम्ही लाठ्या काठ्या खाल्ल्या, तुम्ही दगड खाल्ले आणि प्रतिगामी संघटनांनी तर दंगली पण घडवल्या आणि त्याच्यात तुमचा जीव अनेकदा धोक्यात आला. तुम्ही आणि तुमचे सगळे सहकारी. या सगळ्याचा तुम्हाला काय लाभ होता? जसं की आता सरकारमध्ये असलेले आंबेडकर तथाकथित जुने आंबेडकर चळवळीतले लोक आहेत, त्यांचा व्यक्तिगत लाभ आहे. ते ज्या पद्धतीने आत्मविश्वासाने बोलतात ते पाहून माझं हृदय थरथरतं, मला सफोकेट होतं, मला श्वास पूर्ण घेता येत नाही. मी नावं अशासाठी घेणार नाही की मी माणसांवर अन्याय करू इच्छित नाही, कारण त्यांनीही कधीतरी. पण आपलं व्यक्तिगत यश किंवा आपलं व्यक्तिगत धन किंवा आपला व्यक्तिगत संचय किंवा आपली व्यक्तिगत पॉवर वाढावी म्हणून तुम्ही संपूर्ण आपल्या जातीशी, आपल्या मानवतेशी, आपल्या मानवता धर्माशी, आपल्या बापाशी प्रतारणा करू शकता, तर तुम्ही कोणाचेच नसता, तुम्ही स्वतःचे पण नसता. आणि तुम्ही स्वतःशी खोटं बोलत असता, याहून मोठा गुन्हा नाही. माणसाने सगळ्यांची खोटं बोलावं, माणसाने स्वतःशी खोटं बोलू नये. तर पवार सर, मला एकच सांगायचंय की आजच्या दिवशी तुम्हाला प्रतिनिधी मानून सगळ्या पॅन्थर्सना, आता असलेले, तरुण असलेले, तुमच्या काळचे, तुमच्या बरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून लढलेले, मतभेद झाले असतील, ते मतभेद असलेले धरून मला तर सगळेच वंदनीय आहेत. या सगळ्यांना मी आज तुमच्याकडे त्यांच्याबद्दलचा जो सॅल्यूट आहे आणि त्यांच्याबद्दलचा जो जय भीम आहे तो तुमच्याकडे देतो. आणि मी सगळ्या तरुण पॅन्थर्सना एवढंच सांगतो आणि सगळे आंबेडकरवादी किंवा आपल्या विचारांचे जेवढे लोक आहेत, मुलं मुली तरुण, सगळ्यांना एकच आवाहन करतो. प्रशांत म्हणाला तसं दिल्लीत खरोखरच करू शकतो आपण, उत्तर प्रदेशात खरं, कारण मी अर्धा वेळ दिल्लीत असतो, खरोखरच करू शकतो. आज जे मुस्लिम अल्पसंख्याकांचं दमन होत आहे ते एकेकाळच्या दलितांच्या दमनाहून वेगळं नव्हतं, पण म्हणून
दलितांचं किंवा आंबेडकरवादी चळवळीत जे नंतर आले त्यांचं जे दमन कमी झालेलं आहे अशातलाही भाग नाही. पुन्हा एक दर्शन सोळंकी निर्माण होतोच, पायल तडवी निर्माण होतोच, म्हणजे रोहित वेमुला निर्माण होतोच, आणि असंख्य घोड्यावर बसला म्हणून मारला वराला अशी उत्तर प्रदेशात 8 दिवसात 2 प्रकरणं होतात. आणि महाराष्ट्रात काही फार चांगलं आहे असं नाही. सरंजामदारी वेगळ्या प्रकारची आणि महाराष्ट्रात जातीयवाद वेगळ्या प्रकारचा आहे. आणि असं आहे की जाती निर्मूलनाचा विचार जो बाबासाहेबांनी आपल्या मनात रुजवला आणि जो पॅन्थरला अभिप्रेत होता तो न करता प्रत्येक बहुजन जातीला आपल्याला ब्राह्मण बनायचंय. त्यामुळे त्या संपूर्ण पायऱ्यावर वरची जात आहे त्यातल्या त्यात ती आपण ब्राह्मणांच्या सगळ्यात जवळचे म्हणून लवकर ब्राह्मण होणार असं समजतात. जसं की मराठा समजतात की आपण आता ब्राह्मणच आहोत जवळपास, मग त्याच्यानंतर ते समजतात, मग सगळ्यांनाच वाटायला लागतं. आणि ब्राह्मण बनणं हे कोणत्याही ज्ञानाचं लक्षण नाही किंवा ज्ञानी माणसाचं लक्षण नाही. मी आधीच सांगितलं, शेवटी तुम्ही एकादशनीपर्यंत येऊ शकता, त्याच्यानंतर काही नाही, औषध वगैरे काही नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पॅन्थर सारख्या चळवळी ह्या आपल्या मनामध्ये जिवंत राहिल्या पाहिजेत आणि ऍक्च्युअल रस्त्यावर त्या जिवंत केल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आपलं आयुष्य लावणारे डॉक्टर जवी पवार सरांसारखी माणसं आजही गरजेची आहेत. व्यक्तिगत यश काय असतं ते मनी, फेम, पॉवर, रेकग्निशन हे सगळं तात्पुरतं असतं. आजचा राजा उद्या रंक होतो, आजचा रंक उद्या राजा होतो, हे सगळं होत राहतं. परंतु तुम्ही चिरकाल टिकणारी मानवी मूल्यांसाठी किती लढलात याचं उत्तर जेव्हा तुम्हाला 100 वर्षांनी तुमची पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी विचारेल, तेव्हा त्या माणसांची नावं नाही घेतली जाणार की जे लोक सरकारात जाऊन बसले पटकन बाबासाहेब आंबेडकरांना विसरून. त्या लोकांची नावं घेतली जातील ज्यांनी आपल्या पाठीवर वळ झेलले. आणि पवार सर समोर आहेत आणि मला इथे सगळे माझ्या विचारांचे, लोकशाहीवर श्रद्धा असलेले, मानवतावादावर श्रद्धा असलेले आणि अत्यंत संवेदनशील माणसं आहेत. त्यांना सगळ्यांना आजच्या 50व्या वेळ खूप झालेला आहे, पुढे कार्यक्रम आहे. आज 50 वर्ष पॅन्थरला झाली म्हणून एक मानाचा, सगळ्यांनाच प्रेमाचा आणि अत्यंत उत्कट असा जय भीम. जय भीम.